नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 9 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. मराठी महिन्यातील पहिला सण म्हणून हा सण साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती झाली. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच या दिवशी ब्रह्मदेवांची पूजा उपासना करण्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील होते आणि यामुळे पहा घरोघरी गुढी उभारली जाते आणि ही गुढी समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखली जाते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होत असते. आणि या दिवशी पहा गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याला 11 कवड्यांचा उपाय करायचा आहे. कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येईल आणि आपली जी 7 पिढ्यांची दारिद्र्य आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि पैशांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील आणि घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. आता बघा, तुम्ही म्हणता हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातली अलक्ष्मी दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी, अखंड लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरातील पैशाच्या ज्या समस्या आहे अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो, परंतु आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही, म्हणजे लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. पैसा आपल्या घरात येण्याचे मार्ग हे फार कमी असतात, परंतु आपल्या घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे मात्र जास्त असतात. माता लक्ष्मी ही चंचल आहे, त्यामुळे पहा तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, म्हणूनच आपल्याला हा कवड्यांचा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 कवड्या लागणार आहेत. तर ह्या कवड्या तुम्ही तपकिरी कलरच्या सुद्धा घेऊ शकता, पांढऱ्या रंगाच्या कवड्या मिळतात त्यासुद्धा घेऊ शकता, किंवा मग पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतात. कोणत्याही कलरच्या कवड्या तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता. कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये कवड्या असतात त्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. आणि ज्या घरामध्ये कवड्यांची पूजा केली जाते किंवा कवड्यांचे काही उपाय केले जातात ते घर सोडून माता लक्ष्मी ही कधीही जात नाही. यामुळेच आपल्या घरातली जी गरिबी आहे, अलक्ष्मी आहे, दारिद्र्य आहे ते निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे, त्याच प्रकारे कवड्यांची उत्पत्ती सुद्धा या समुद्र मंथनातूनच झालेली आहे. आणि म्हणूनच पहा, गुढीपाडवा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी ह्या कवड्या वापरून काही उपाय आपण जर केले तर आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होईल. तुम्हाला काय करायचं आहे, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला 11 कवड्या ह्या घेऊन यायच्या आहेत. तर पहा, तुम्ही ह्या कोणत्याही कलरच्या कवड्या घेऊ शकता, परंतु आपल्याला 11 संख्येमध्ये ह्या कवड्या घ्यायच्या आहेत. तर बघा, आपल्याला सर्वात अगोदर एका प्लेटमध्ये जे अखंड तांदूळ असतात तर ते घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला ह्या ज्या 11 कवड्या आहेत तर त्या तांदळावरती, त्या प्लेटमध्ये जे तांदूळ घेतलेले आहेत त्यावरती आपल्याला ठेवायच्या आहेत. तर पहा, हे कवड्या घरी आणल्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे, त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर त्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे
फुलं घेताना गुलाबाची किंवा कमळाची असतील तर अतिउत्तम, नाही तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही अर्पण केलं तरी चालेल. आता बघा, आपल्याला ह्या कवड्यांवरती कनकधारा स्तोत्रांची सेवा करायची आहे. तर ह्या कवड्या आपण तिथे पूजा करायची आहे आणि कनकधारा स्तोत्र हे 1 वेळा म्हणायचं आहे. श्री सुक्तमचं पठण आपल्याला 1 वेळा करायचं आहे. आता बघा, ह्या सेवा खूप उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या 2 सेवा आपल्या करून झाल्यानंतर ह्या सेवा आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर कवड्या ठेवून करायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा, आपल्याला एक पिवळा कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि बांधल्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. जिथे तुम्ही तुमचे पैसे, महत्त्वाची कागदपत्र हे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचे आहेत. यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घरातली दरिद्रे निघून जाते आणि आपल्या घरामध्ये भरभराट निर्माण होते आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी ही कुठेही निघून जात नाही. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा आहे, लक्ष्मी आहे, लक्ष्मी स्थिर देखील आहे, परंतु तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नाही. बऱ्याच वेळा तुम्ही असं पाहिलं असेल, पहा, पैसा पाणी भरपूर असतं परंतु घरातील व्यक्तींमध्ये एकोपा नसतो, सुख नसते, त्यांच्या घरामध्ये सतत भांडणे, कलह म्हणजे खूप असं मतभेद निर्माण होतात आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये शांती नसते. तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं सांगितलं आहे पहा, 11 कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. 11 कवड्या घेतल्यानंतर त्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत. तुमच्या मुख्य दरवाजावरती बांधायच्या आहेत. म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही कोणत्याही बाजूला बांधल्या तरीसुद्धा चालेल. असं केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, जी वाईट शक्ती आहे तर ती घराबाहेर निघून जाते. आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता ही प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होते. आता बघा, जर तुमच्या घरामध्ये पैसाही स्थिर नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत मतभेद, भांडणं, कलह हे आहे तर तुम्ही असे हे दोन्हीही उपाय करू शकता. तर पहिल्यांदा 11 कवड्या सांगितल्या त्याप्रमाणे 11 कवड्या घ्या, पिवळ्या कपड्यामध्ये बांधा आणि तिजोरीमध्ये ठेवा. याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता राहणार नाही, माता लक्ष्मी स्थिर राहील. आणि दुसऱ्या 11 कवड्या घ्या, लाल कपड्यामध्ये बांधा आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही भांडणं होणार नाही, नकारात्मकता बाहेर जाईल आणि सुख, शांती, समृद्धी घरामध्ये निर्माण होईल. असे हे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता तुमचे जशा समस्या असतील त्यानुसार. त्याचबरोबर तुमच्या घराला सतत नजर लागत असेल, तुमच्या मुलांना नजर लागत असेल, तुम्हाला स्वतःला नजर लागत असेल, तुमची कोणतीही महत्त्वाची कामे ही पूर्ण होत नसतील आणि तुमच्यावर सतत वाईट संकट येत असतील आणि तुम्हाला वाईट दृष्टीपासून वाचवण्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी एक पिवळ्या कलरची कवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि एका तावीजमध्ये तुम्हाला ती कवडी बांधायची आहे आणि ती तुमच्या गळ्यामध्ये तुम्हाला घालायची आहे आणि हे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचं आहे. असं केल्याने आपल्याला कधीही वाईट दृष्ट लागत नाही आणि आपल्यावरती कधीही वाईट संकट हे येत नाही. असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये साक्षात कुबेर देवतांना प्रसन्न करण्यासाठी, कुबेर देवतांची कृपा तुमच्यावरती सतत राहण्यासाठी 11 पिवळ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या हिरव्या कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत की त्या तुम्हाला म्हणजे तुमच्या घरातील कुणालाही दिसणार नाहीत. आपल्याला त्या आपल्या घरामध्ये लपवून ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये कुबेर देवता हे प्रसन्न राहतात आणि आपल्या घरामध्ये त्यांची कृपादृष्टी राहते आणि आपल्या घरामध्ये संपत्ती येऊ लागते, धन येऊ लागतं आणि आपल्या घरातली दरिद्री ही आपली संपून जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे कुबेर देवता जी आहे तर ती धनाची देवता आहे आणि आपल्या सर्व विश्वामध्ये जे काही धन आहे तर त्यांची ही देवता मानली जाते. माता लक्ष्मी जी आहे तर ती कुणाला किती धनसंपत्ती द्यायची याचे काम माता लक्ष्मीकडे असते आणि म्हणूनच आपल्यावरती नेहमी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची कृपा राहावी यासाठी आपल्याला हे काही उपाय जे असतात ना ते अशा विशिष्ट तिथींना आपल्या घरामध्ये करायचे असतात आणि यामुळे आपल्याला या उपायांचं निश्चितच फळ प्राप्त होते. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल, तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.